वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे रुचतील आवडतील ते कार्डिओ एक्सरसाइज, मसल ट्रेनिंग एक्सरसाइज हे आपण जरूर करावे आणि त्यामुळे आपली टेस्टोस्टेरॉन लेवल ही सहज औषधाच्या पेक्षाही जास्त जलद गतीने वाढते. मसाल्यातील वेगवेगळे पदार्थ विशेष करून जे आहेत लवंग, जायपत्री, जायफळ, सुंठ, खसखस या सगळ्या वनस्पती ह्या शुक्रधातू वाढवणाऱ्या टेस्टोस्टेरॉनवर काम करणाऱ्या आहेत. एक मुठीमध्ये तुमच्या पिस्ते जेवढे मावतील या प्रमाणामध्ये जर पिस्ते तुम्ही असे 3 महिने खाल्ले तर तुमच्या टेस्टोस्टेरॉनमध्ये लक्षणीय सुधारणा होते असं संशोधन सांगतं. नमस्कार. लो टेस्टोस्टेरॉन पार्ट 1 हा आपण बघितला. त्याच्यामध्ये त्या विशिष्ट पुरुष प्रधान हे जे हॉर्मोन आहे त्याची माहिती आपण सविस्तर घेतली, त्याची कमी होण्याची कारणं बघितली, त्याची लक्षणं बघितली आणि महत्त्वाची आता वेळ आहे ती म्हणजे याच्यावरचे उपचार. तर मी भाग 1 मध्ये सांगितले होते की ह्याच्यावरती हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी असते टेस्टोस्टेरॉनची, मग ती इंजेक्शनच्या रूपात, गोळ्याच्या रूपात, स्किन पॅचच्या रूपामध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु तरीही बऱ्याचदा असं दिसतं की ही रिप्लेसमेंट करूनही प्रत्येक वेळेस जे आपल्याला क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट दिसायला पाहिजे किंवा ती टिकून राहायला पाहिजे ती जी लेव्हल आहे तर ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत. त्यामुळं अशा प्रॉब्लेमवर, कारण हे प्रॉब्लेम जेव्हा आपल्या आहार विहार अशी जीवनशैलीची निगडीत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये जोपर्यंत आपण सुधार करत नाही तोपर्यंत आपल्याला स्थायी स्वरूपाचा जो सुधारणा म्हणतात ती आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे आज आपण हे सगळे खाण्यापिण्याचे जीवनशैलीतले जे सुधार आहेत ते पाहणार आहे आणि संशोधनातून अशा कुठल्या आयुर्वेदिक वनस्पती औषधं बाहेर आलेली आहेत की ज्याच्यावर अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन झालेलं आहे की ज्याच्यामुळे प्रत्यक्ष टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनची पातळी वाढू शकते आणि ती लक्षणं कमी होतात आणि ती अतिशय सुरक्षित आहेत हे पण आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं संशोधन याच्यावरती जर कुठलं झालेलं असेल तर ते म्हणजे ॲक्टिव्हिटीज किंवा एक्सरसाइज याच्यावरती. तर एक गोष्ट मला तुम्हाला यातली अतिशय इंटरेस्टिंग सांगायला आवडेल की आपण नेहमी म्हणतो की पौष्टिक खाणं पिणं पाहिजे, ड्रायफ्रुट्स पाहिजे, प्रोटीन्स पाहिजेत, मांसाहार पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, त्यामुळं आपला सगळं शरीरातले हॉर्मोन्स व्यवस्थित राहतात. परंतु याला एक अत्यंत विसंगत अशी सुद्धा फाइंडिंग ज्याला आपण म्हणू शकू ते सापडलेलं आहे की जे लो सोशिओ इकॉनॉमिक या गटातले लोक जे असतात की ज्यांना काय म्हणता येईल की ज्यांचं मजुरी हे प्राधान्याने उपजीविकेचं साधन असतं, ज्यांना अंगमेहनत ही रोज करावी लागते, तर अशा लोकांचा मध्ये टेस्टोस्टेरॉनची लेव्हल किंवा स्पर्म काउंट हा जास्त आढळलेला आहे. तुम्ही विचार करा, त्यांचा आहार विहार हा तेवढा समृद्ध नसतो परंतु त्यांच्या शुक्रधातूवर, त्यांच्या टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनवर, त्यांच्या स्पर्म काउंटवर काम करणारा, प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक कोणता आहे तर तो म्हणजे व्यायाम किंवा अंगमेहनत. हे लक्षात घ्या की आजकालची जी जीवनशैली आहे की ज्याला आपण बैठी जीवनशैली, आरामदायी जीवनशैली, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो, तर याच्यामुळे जे असंख्य रोग होतात याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो सर्वांनी जरूर पहा की केवळ एका चुकीच्या सवयीमुळे, बसून राहायच्या सवयीमुळे, व्यायाम न करण्यामुळे आपल्याला किती असंख्य प्रकारचे आजार होत असतात. तर त्यातला हा आणखीन एक महत्त्वाचा आजार की जो पुरुषांच्या आरोग्यावर घाला घालतो तो म्हणजे लो टेस्टोस्टेरॉन लेव्हल. तर याच्यावरचं संशोधन काय सांगतं? संशोधनामध्ये त्यांनी 3 प्रकारचे गट केले. एक गट होता त्या गटाला सांगितलं की तुमची आहे ती जीवनशैली चालू ठेवा. दुसरा जो गट होता त्याला सांगितलं की तुम्ही आहारामध्ये परिवर्तन करा आणि तिसरा जो गट होता त्याला सांगितलं की तुम्ही एक्सरसाइज आणि आहार या दोन्हीमध्ये परिवर्तन करा. तर ज्यांनी आहार आणि एक्सरसाइज किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन दोन्ही केलं त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनची लेव्हल ही 3 महिन्यात अतिशय लक्षणीयरित्या वाढली. आणि केवळ ज्यांनी फक्त एक्सरसाइज वाढवले, डाएटमध्ये त्यांनी काही बदल केले नाही, त्यांच्यामध्येही सुधारणा दिसली. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आहार ही महत्त्वाची गोष्ट जरी असली तर त्यापेक्षा फिजिकल ॲक्टिव्हिटीज हे अतिशय महत्त्वाचं टूल आपण लक्षात घेऊ शकतो ते टेस्टोस्टेरॉन वाढण्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे रुचतील आवडतील ते कार्डिओ एक्सरसाइज, मसल ट्रेनिंग एक्सरसाइज हे आपण जरूर करावे आणि त्यामुळे आपली टेस्टोस्टेरॉन लेवल ही सहज औषधाच्या पेक्षाही जास्त जलद गतीने वाढते. ही गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे. तर आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे भाग आयुर्वेदिक औषधोपचार याच्यामध्ये कसे करायचे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी वनस्पती आहे ती म्हणजे अश्वगंधा.
तर अश्वगंधा या औषधाच्या नावातच अश्व आहे. तर अश्व हा प्राणी, घोडा हा कशासाठी ओळखला जातो, हा कशाचं प्रतीक आहे हे कोणाला सांगायची गरज नाहीये. तर ही जी अश्वगंधा वनस्पती आहे त्याच्यावरती जे संशोधन झाले त्या संशोधनातून अत्यंत बहुमूल्य अशी निरीक्षणं बाहेर आली. ती म्हणजे काय, तर ह्याच्यामुळे मसल मास जे आहे ते तुमचं ऍक्च्युअल मसलचं जो की वजन असतं ते वाढतं. याच्यामुळे स्पर्म काउंट याच्यामुळे वाढतो. तुमचा जो मानसिक जो मूड म्हणतो आपण, सायकोलॉजिकल मूड असतो, हा मूड सुद्धा या औषधामुळे वाढू शकतो. आणि शरीराला जे घातक आजकालच्या जीवनशैलीमध्ये शरीरामध्ये जास्त निर्माण होणारं जे हार्मोन आहे ते म्हणजे कॉर्टिसॉल. तर या कॉर्टिसॉलची पातळी सुद्धा या दिव्य वनस्पतीमुळे कमी होते असं संशोधन आपल्याला सांगतं. अर्थात या सर्व वनस्पती की आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावेत, कारण या पद्धतीने मनाने केलेले उपचार हे शरीराला घातकही ठरू शकतात. कारण त्याची मात्रा, त्याचा कालावधी, या सगळ्या गोष्टी या शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या तरच आपल्याला याचे फायदे होत असतात. दुसरी वनस्पती आहे ती म्हणजे सफेद मुसळी. तर ही वनस्पती ही त्याचप्रमाणे शुक्रधातूवर काम करणारी, टेस्टेस्टेरॉन हे हॉर्मोन वाढवणारी आहे. ज्येष्ठमध ही वनस्पती युजली आपण सर्दी खोकला यासाठी वापरतो, परंतु या वनस्पतीचा याच पद्धतीने या टेस्टेस्टेरॉन हॉर्मोनवरती सुद्धा अतिशय बहुमूल्य परिणाम आहे. गोखरू यावरही खूप संशोधन झालेलं आहे की गोखरूमुळे सुद्धा टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन वाढतं. त्या शतावरी ही वनस्पती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिलाजीत. तर या सगळ्या वनस्पतींवर झालेल्या संशोधनातून टेस्टेस्टेरॉनची लेवल वाढणं यासाठी यांचं अतिशय बहुमूल्य काम आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आहारातले पदार्थ सुद्धा आयुर्वेद हा नेहमी सांगत असतो की आपला आहार विहार सुद्धा असा असावा की जो औषधासमान त्यांनी काम करावं. त्यामुळे मसाल्यातील वेगवेगळे पदार्थ विशेष करून जे आहेत, लवंग, जायपत्री, जायफळ, सुंठ, खसखस, या सगळ्या वनस्पती ह्या शुक्रधातू वाढवणाऱ्या, टेस्टेस्टेरॉनवर काम करणाऱ्या आहेत. सॅलड जे आहे त्यामध्ये बीट, कांदा, लसूण हे जे प्रकार आहेत हे सगळे हे टेस्टेस्टेरॉनवर डायरेक्ट काम करणार आहेत. आणि ड्रायफ्रूट्स यामधले सगळेच ड्रायफ्रूट्स हे शुक्रधातूला, टेस्टेस्टेरॉनला बळ देणारे आहेत. परंतु त्यातील एक महत्त्वाचं आहे म्हणजे पिस्ते, पिस्ताचिओ ज्याला म्हटलं जातं. तर हे पिस्ते जे आहेत याच्यावरती संशोधन झालेलं आहे की 3 महिने जर तुम्ही पुरेशा प्रमाणामध्ये, त्याचे अगदी प्रमाण मोठं सांगितलं की 1 मुठीमध्ये तुमच्या पिस्ते जेवढे मावतील या प्रमाणामध्ये जर पिस्ते तुम्ही असे 3 महिने खाल्ले तर तुमच्या टेस्टेस्टेरॉनमध्ये लक्षणीय सुधारणा होते असं संशोधन सांगतं. तर या पद्धतीने आपण आहार विहार, खाण्यापिण्यातले अनेक पदार्थ बघितले. याचा आपण जरूर अंतर्भाव करावा. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा भाग 1 मध्ये सांगितलेली मी गोष्ट रिपीट करतो इथे की टेस्टेस्टेरॉन आणि लॉन्जेव्हिटी म्हणजे आपलं आयुष्य केवळ लांबीच्या दृष्टीने जास्त नसावं तर गुणवत्तेच्या दृष्टीने सुद्धा जास्त असावं. यासाठी सुद्धा टेस्टेस्टेरॉनचा रोल हा पुरुषांच्या आरोग्यामध्ये महत्त्वाचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शुक्रधातू ही आयुर्वेदामधली एक महत्त्वाची धातू की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर त्यातला सर्वोच्च धातू जो आहे हा शुक्र धातू सांगितलेला आहे. कारण या धातूला पुनरुत्पादन करण्याची क्षमता असलेला हा एकमेव धातू आहे. त्यामुळे त्याचं स्थान हे आयुर्वेदामध्ये उच्च सांगितलेलं आहे. तर त्याचं साधर्म्य हे टेस्टेस्टेरॉनशी आपण नक्की लावू शकतो. त्यामुळे आयुर्वेदामधले जे वाजीकरण अध्यायातले किंवा शुक्र धातू वृद्धीसाठीचे जे जे उपाय आहेत सांगितलेले हे सगळे टेस्टेस्टेरॉनला आपल्याला नक्की उपयुक्त ठरू शकतात. तर ही गोष्ट आपण त्या निमित्ताने लक्षात घ्या. आणि या टेस्टेस्टेरॉनची महती आपल्याला लक्षात आली असेल अशी मी आशा करतो. याच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला जर नेहमी लवकर पाहायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जो आपल्याला स्क्रीनवरती बेल आयकॉन दिसतोय तो प्रेस करा. म्हणजे ह्या सगळ्या इंटिमेशन तुम्हाला झटकन पोचतील. ही माहिती ज्या जरुरी लोक आहेत, नातलग मित्र असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. कारण या पद्धतीने आपली जी एंगेजमेंट असते या सगळ्या व्हिडिओमध्ये ही आम्हाला नक्कीच उत्साहवर्धक असते आणि त्यामुळे यातूनच नवीन नवीन कंटेंट घेऊन आम्ही आपणासमोर येत असतो. धन्यवाद.